31 मार्च नंतर सोनं उलट फिरणार. आज सोन्याच्या बाबतीत एक अशी धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे जेणे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. कारण 31 मार्च नंतर सोन्याच्या जगात असा काही भयानक भूकंप येणार आहे ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना देशातील जनतेला एक मोठा धोक्याचा इशारा दिलाय. जगात युद्धाची आग भडकलीये आणि भारतामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी भीषण स्थिती निर्माण होण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. या एका विधानानंतर सोन्याच्या बाजारपेठेत असा काही काळोख पसरलाय की कालपर्यंत जे सोनं 1000-2000 रुपयांनी हळूहळू घसरत होतं ते आता मोदींच्या या इशाऱ्यामुळे 1 एप्रिलपासून पूर्णपणे बदलणार आहे. सोन्याचा भाव आता 56,000 रुपयांच्या दिशेने वेगाने घसरणार आहे. काय आहे हे मोदींचं लॉकडाऊन कनेक्शन? 1 एप्रिलला नेमकं काय घडणार? का सोन्याचे भाव रोज पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळत आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील 100हून अधिक दिग्गज आणि जुन्या जाणत्या सोनाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडून मिळालेली माहिती ऐकून तुमचे डोळे विस्फारले जातील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती तुम्हाला लाखो रुपयांच्या तोट्यात नेऊ शकते. आता सोन्याचा भाव नक्कीच 56,000 रुपयांपर्यंत घसरणार की किती रुपये भाव राहणार एप्रिलपासून? देशात जर लॉकडाऊन लागू झालं तर मग सोन्याचे भाव पडणार की वाढणार? हे समजून घेण्यासाठी सध्याच्या युद्धाच्या काळात जी अकल्पनीय म्हणजे कोणाला विश्वास बसत नाही अशी घसरण चालू आहे त्याचे गुप्त कारण तुम्हाला समजून घ्यावे लागेल. ते गुप्त कारण जर समजलं तर तुम्हाला येणाऱ्या काळात कुठलाच तोटा होणार नाही. ते गुप्त कारण एकदा आपण समजून घेऊया आणि त्यानंतर सरकारने काय इशारा दिला आहे, सोना 56,000 रुपये कधीपर्यंत होणार आहे याची माहिती आपण घेऊया. जगाचा इतिहास सांगतो की युद्ध झालं की सोनं वाढतं, पण यावेळेस नेमकं उलटं का घडतंय? का सोनं 1,83,000वरून खाली येतंय? जाणून घेऊया यामागचं पहिलं मोठं गुपित. सोन्याच्या किमती का कोसळत आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला जगाच्या नकाशावर नजर टाकावी लागेल. सध्या इराण आणि अमेरिकेमध्ये तुंबळ युद्ध सुरू आहे. आपल्याला नेहमी असं शिकवलं गेलंय की जेव्हा अनिश्चितता असते तेव्हा सोनं महाग होतं, पण यावेळेस एक वेगळीच खेळी खेळली जात आहे. ज्या मोठ्या देशांकडे सोन्याचा साठा आहे त्यांना आता सोन्याची नाही तर कॅशची गरज भासत आहे. कल्पना करा, तुम्ही बाहेर फिरायला गेलात आणि तिथे इंटरनेट नसेल तर तुमचे फोन पे किंवा गुगल पेचे लाखो रुपये काही कामाचे नसतात. तिथे फक्त खिशातली कॅश चालते. अगदी तशीच परिस्थिती आज जगातील मोठ्या देशांची झाली आहे. युद्धाच्या काळात तेल, गॅस आणि रणगाडे खरेदी करण्यासाठी सोनं चालत नाही, तिथे अमेरिकन डॉलर्स लागतात. त्यामुळे जगातील मोठ्या बँकांनी सोनं खरेदी करणं थांबवलं आहे आणि ते सोनं विकायला काढलंय. बाजारात सोन्याचा महापूर आलाय, पण खरेदीदार कुणीच नाही. यामुळेच सोन्याच्या किमती 1,83,000वरून थेट 1,40,000च्या जवळ आल्या आहेत. मग 1 एप्रिलपासून काय भाव राहणार? सोनं 56,000 रुपये कोणत्या तारखेला येणार? चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. काल लोकसभेत पंतप्रधान मोदींनी जगातील परिस्थिती मांडताना एक विधान केलं ज्याने सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. ते म्हणाले, जगातील परिस्थिती भीषण आहे. भारतीयांनी कोणत्याही कठीण परिस्थितीला, अगदी कोरोनासारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावे. या एका वाक्याने संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली की पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? जसे लॉकडाऊनच्या पहिल्या लाटेत परप्रांतीय मजूर मुंबई पुण्याहून पळाले होते तशीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण झाली आहे. पण या लॉकडाऊनचा सोन्यावर काय परिणाम होईल? लक्षात घ्या, जेव्हा लॉकडाऊन लागतं तेव्हा बाजार बंद होतात, लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येतात आणि हातातला पैसा संपतो. अशा वेळी लोक गुंतवणूक म्हणून ठेवलेलं सोनं विकायला बाहेर काढतात. जेव्हा हजारो लोक एकाच वेळी सोनं विकायला येतात तेव्हा सोन्याचे भाव जमिनीला टेकतात. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे आणि मोदींच्या या इशाऱ्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे की जर सगळं बंद झालं तर सोन्याचं काय करायचं? म्हणूनच लोक आता घाईघाईत सोनं विकत आहेत, ज्यामुळे घसरण अधिक वेगाने होत आहे. आम्ही महाराष्ट्रातील 100 अशा सोनाऱ्यांशी बोललो जे गेल्या 50 वर्षांपासून या धंद्यात आहेत. त्यांनी सोन्याच्या भावाचं असं एक गुपित सांगितलं जे आजपर्यंत टीव्हीवर कोणीही सांगितलं नाही. सोनं 56,000 होणार का? पहा, सोन्याचा भाव 56,000 रुपये होणार ही चर्चा हवेत नाहीये. आमची टीम जळगावच्या सुवर्णनगरीत गेली, पुण्याच्या सराफ बाजारात गेली आणि तिथल्या अशा 100 तज्ज्ञांशी चर्चा केली ज्यांनी सोन्याचे अनेक चढउतार पाहिले आहेत. या 100 सोनारांनी एकमताने एक गोष्ट सांगितली, सोन्यात सध्या बबल किंवा फुगा तयार झाला होता. जो भाव 1,80,000 गेला होता तो कृत्रिम होता. यातील एका 80 वर्षांच्या अनुभवी सोनाराने सांगितलं की जेव्हा सामान्यांच्या आवाक्याबाहेर सोनं जातं तेव्हा ते एकदा तरी जुन्या पातळीवर येतच.
जागतिक विश्लेषक जॉन मिल्सच्या अंदाजानुसार सोन्यात 40% घसरण अपेक्षित आहे. जर 1,40,000वरून 40% घसरण झाली तर हा आकडा बरोबर 56,000 ते 60,000च्या घरात येतो. 1 एप्रिलनंतर जर युद्ध आणखी चिघळल्या आणि जगभरात मंदी आली तर सोनं 56,000 रुपये तोळा होणं ही केवळ अफवा उरणार नाही, तर ती वस्तुस्थिती असेल. गॅस सिलेंडर 5,000 रुपयांना मिळणार, पेट्रोल पंप बंद होणार. इराणने केलेल्या एका रात्रीच्या हल्ल्याने भारताचं गणित कसं बिघडवलंय आणि यामुळे सोनं स्वस्त कसं होतंय जाणून घ्या. मित्रांनो, युद्धाचा परिणाम आता थेट तुमच्या किचनपर्यंत पोहोचला आहे. इराणने अरब देशांतील महत्त्वाच्या गॅस प्लांटवर हल्ले केले आहेत. यामुळे भारतात येणारा गॅसचा पुरवठा धोक्यात आला आहे. सरकारने आधीच संकेत दिले आहेत की गॅसचा साठा मर्यादित आहे. ग्रामीण भागात तर आतापासूनच सिलेंडर मिळणं कठीण झालंय. पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. इराणने समुद्रातील मार्ग अडवून धरले आहेत. जेव्हा देशात इंधन नसतं तेव्हा वाहतूक ठप्प होते. वाहतूक ठप्प झाली की बाजारात भाजीपाला, दूध आणि धान्य येत नाही. अशा परिस्थितीत माणसाला दागिने महत्त्वाचे वाटत नाहीत, तर पोटाची भूक महत्त्वाची वाटते. जेव्हा पोटाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा लोक सोनं खरेदी करणं पूर्णपणे बंद करतात. मागणी शून्य झाली की भाव आपोआप खाली येतात. हेच कारण आहे की एप्रिलमध्ये सोन्याचे भाव पूर्णपणे कोलमडणार आहेत. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक नियमावली लागू होत आहे. या तारखेला सरकार सोन्याच्या आयातीवर काही मोठे निर्णय घेऊ शकतं. तसेच ओडिशा राज्यात सापडलेल्या सोन्याच्या खाणींमुळे भारताची बाहेरच्या देशांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. जर भारताला स्वतःच सोनं मिळालं तर आपल्याला बाहेरून महागड्या दरात सोनं आणण्याची गरज राहणार नाही. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे सोन्याची प्रचंड मोठी घसरण. 31 मार्चपर्यंत लोक आपला नफा बुक करण्यासाठी सोनं विकतील आणि 1 एप्रिलला जेव्हा नवीन बाजार उघडेल तेव्हा सोन्याचे भाव आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊ शकतात. 56,000 रुपयांची तारीख ही कदाचित एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात असू शकते, असं जाणकारांचं म्हणणं आहे. घरात सोनं असेल तर आता काय करावं? विकावं की ठेवावं? आणि ज्यांना खरेदी करायचे त्यांनी 1 एप्रिलपर्यंत का थांबावं? 100 सोनारांनी दिलेला हा गुरुमंत्र ऐका. आम्ही जेव्हा ग्रामीण भागातील सोनारांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की सध्या गावाकडचे लोक घाबरून सोनं विकायला येत आहेत. पण आमचा सल्ला असा आहे की घाई करू नका. जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर 1 एप्रिलपर्यंत वाट पहा, कारण लॉकडाऊनच्या चर्चेमुळे आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे भाव अजून खाली जाण्याची शक्यता 100% आहे. ज्यांनी 1,80,000ला सोनं घेतलंय त्यांच्या डोक्याला सध्या मुंग्या आल्या आहेत. पण जे नवीन खरेदीदार आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. 1 एप्रिलनंतर सोन्याचे दर स्थिर होतील किंवा 56,000च्या जवळ जातील. अशा वेळी थोड्या थोड्या प्रमाणात खरेदी करणं फायद्याचं ठरेल. आतापर्यंत आपण ज्या काही घडामोडी पाहिल्या त्या खरोखरच विचार करायला लावणाऱ्या आहेत. पण इथे थांबून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आज सोन्याच्या बाबतीत जी काही चर्चा सुरू आहे किंवा जे काही आकडे आपण पाहिले, तिची सर्व माहिती सध्याच्या जागतिक परिस्थितीवर आधारित एक शक्यता आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ते काही भविष्य नाही, तर एक बाजारपेठेला अंदाज आहे. 1 एप्रिलला नक्की काय होईल हे पूर्णपणे येणाऱ्या काळानुसार आणि सरकारच्या निर्णयानुसार ठरेल. पण एक गोष्ट नक्की, आणि सध्याची युद्धाची परिस्थिती आणि आर्थिक हालचाली पाहता सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? खरोखरच 1 एप्रिलनंतर सोन्याचा भाव 56,000 रुपयापर्यंत खाली येईल का, की या केवळ अफवा आहे? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमचे विचार आणि तुमचे अनुभव हे आम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ज्यांनी 1,80,000ने सोनं खरेदी केले त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण सोनं ही एक अशी गुंतवणूक जी दीर्घकाळात कधीच तोटा देत नाही. पण जे नवीन गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी असू शकते. तुम्ही कोणत्या काळात शहरातून हा व्हिडिओ पाहतात आणि तुमच्या शहरात आज सोन्याचा भाव काय सुरू आहे हे सध्या कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून इतर प्रेक्षकांनाही त्याचा फायदा होईल. ज्यांची कमेंट सर्वात माहितीपूर्व असेल तिला मी स्वतःहून हार्ट देईल आणि पिन करेल. शेवटी मला एकच सांगेल, शेवटी कोणत्याही बातमीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःसुद्धा थोडा अभ्यास करा. आमचा उद्देश फक्त तुम्हाला बाजारात सुरू असलेल्या चर्चांची माहिती देणं हा आहे. 1 एप्रिलची ही शक्यता तुम्हाला किती पटते, हो किंवा नाही, या स्वरूपात कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्व वाटला असेल तर आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचंही नुकसान टाळता येईल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच खळबळजनक आणि माहितीपूर्व बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.